हॅलो विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपण भेटतोय एका नवीन कायद्याचा अभ्यासासाठी। तुम्हाला माहिती आहे की गेले काही दिवस आपण कायदे आणि स्कीम अशा दोन व्हिडिओ सिरीज करतोय। या व्हिडिओ सिरीजला फॉलो करण्यासाठी जी परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची आहे, तुम्हाला काय करावं लागेल माहिती आहे का? ह्या चॅनलला आधी सबस्क्राईब करावं लागेल आणि बेल आयकॉन दाबावं लागेल, कारण त्याच्यावर तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील, राईट। आणि व्हिडिओ नंतर आवडला की तुम्हाला लाईक करून शेअर करायचं। महत्त्वाचे कायदे बघतोय परीक्षेच्या दृष्टिकोनातून। कुठल्याही स्पर्धा परीक्षा म्हटलं की हे कायदे येणारच, तर हे कायदे नेमके कुठले आहेत ते आपण एक एक व्हिडिओमध्ये बघतोय। आज आपण बघतोय एका महत्त्वाच्या कायद्याबद्दल, त्याचं नाव आहे पॉक्सो। सो हा जो पोक्सो कायदा आहे हा बेसिकली काय आहे, तुम्हाला चित्रात बघितल्यानंतर एक अंदाज येतोय की सेक्शुअल असॉल्ट जो होतो किंवा सेक्शुअल एक्सप्लॉयटेशन जे होतं, किंवा ज्याला आपण हॅरेसमेंट ज्याला म्हणतो आपण, तर लहान मुलांसंदर्भामध्ये कुठल्याही पद्धतीचा जर लैंगिक गुन्हा घडला तर तो या कायद्याच्या अंतर्गत येतो। सो या मुलांना, लहान मुलांना, बेसिकली मुलगी ही रिप्रेझेंटेशन काय, कारण जेवढे गुन्हे करतात त्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाण हे मुलींचं आहे, विक्टिमचं। त्याच्यामुळे त्यांना सुरक्षित करण्यासाठी हा कायदा पास करणं महत्त्वाचं आहे। त्यामुळे हा कायदा आपल्याला परीक्षेमध्ये विचारतात। एमपीएससीच्या राज्यसेवा जो आत्ताचा पेपर होईल त्याच्यामध्ये सुद्धा HRD HR मध्ये सुद्धा हे प्रश्न येतील तुम्हाला, ठीक आहे। सो लक्षात ठेवा, महत्त्वाच्या कायद्यांमध्ये ह्याचा समावेश होतो कुठलीही परीक्षा म्हटली तरी सुद्धा। सो हा जो पोक्सो कायदा आहे म्हणजे ह्याचा मराठीमध्ये अर्थ आहे लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचं संरक्षण कायदा 2012। 2012 काय लिहिलेलं आहे, 2012 हे वर्ष जेव्हा तो पास झालेला आहे, आणि हे त्याचं मराठीमधलं नाव आहे। याचं इंग्लिशमधलं नाव आहे प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस कायदा, ऍक्ट म्हणजे कायदा। लक्षात ठेवा, प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस। लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये आपल्याला अनेक वेळेला अशा पद्धतीने फुल फॉर्म सुद्धा विचारतात। काही कायदे जे शॉर्ट फॉर्मने ओळखतात, काही योजना ज्या शॉर्ट फॉर्ममध्ये असतात, काही संस्था ज्या शॉर्ट फॉर्ममध्ये असतात, त्याचे फुल फॉर्म विचारतात, आणि फुल फॉर्म विचारताना मध्ये काहीतरी गडबड करतात आणि ओळखतात त्यातलं कुठलं बरोबर आहे। सो आपल्याला नाव वगैरे माहिती असतं, आतला कंटेंट पण माहिती असतो, पण नेमकं तो फुल फॉर्म माहिती नसतो। त्यामुळे कधी कधी त्या एका शब्दामुळे आपले मार्क जातात। त्यामुळे इथे फुल फॉर्म मी मुद्दामून नमूद केलेला आहे। या बालकांचं लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करण्यासाठी आणि अशा घटनेतील गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी, लक्षात ठेवा, गुन्हेगारांना शिक्षा देणं हा त्याचा इम्पॉर्टंट आहे। सो पहिला मेन ऑब्जेक्टिव्ह हे आहे। भारत सरकारचा कायदा आहे हा दुसरं महत्त्वाचं आहे। 2012चा कायदा हा तिसरं महत्त्वाचं आहे, ठीक आहे। याचा फुल फॉर्म प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस हा चौथा पॉईंट सगळ्यात महत्त्वाचा आहे। पोस्को हा त्याचा शॉर्ट फॉर्म आहे, याचा हा पाचवा पॉईंट आहे। आणि हे लैंगिक गुन्ह्यांचं संरक्षण कायदा आहे मराठीमध्ये। सो ह्या स्लाइडवरती एकूण 6 मुद्दे आहेत ज्याच्यामध्ये प्रश्न बनू शकतात, प्रश्न बनतात। तर हे असे पॉईंट आहेत, हे लक्षात ठेवा, नोट करा। ही पूर्ण तुम्हाला जर PDF हवी असेल तर तुम्हाला मला टेलिग्राम चॅनलला कनेक्ट करावं लागेल, कारण तिथे मी हे शेअर करणार आहे, ठीक आहे। पुढचा प्रश्न आहे, स्लाइडवरती बघूया आपण की हा जो पोस्को ऍक्ट आहे त्याच्यामध्ये बघूया की भारतात जगातील म्हणजे का गरजेचं आहे आपल्याकडे। सो भारतामध्ये जगातील, लक्षात घ्या, भारतामध्ये जगातील सर्वात जास्त बालकं राहतात। काय राहतात? भारतात जगातील सर्वात जास्त बालकं राहतात। 2011च्या जनगणनेनुसार भारतातील बालकांची संख्या आहे 47 कोटी इतकी, म्हणजे एक अख्खा देश उभा राहील आपल्याकडे लहान मुलांचा, बरोबर आहे, कळलं? 2011च्या जनगणनेनुसार सर्वात जास्त बालकं राहतात भारतात, बरोबर आहे। आणि ही चांगली गोष्ट आली, पण आता चिंता करायची गोष्ट अशी आहे की राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभाग म्हणजे नोंदणीकृत गुन्हे सांगतोय, जे गुन्हे माहितीच नाही आहेत आपल्याला, कारण त्याला कारण आहेत की लहान मुलं जी असतात ती सांगत नाहीत, सांगू शकत नाहीत, कधी कधी घाबरून सांगत नाहीत, कधी कधी त्यांना कळतच नाही की झालं का आपल्यासोबत, बरोबर आहे। या दोन्ही गोष्टी आहेत, त्याच्यामुळे अनेक नोंदणी होत नाही, पण घटना घडलेली असते, नंतर जर कळाली जरी तरी काही वेळेला पॅरेंट्स भीतीमुळे किंवा समाजाच्या बदनामीमुळे, या दोन्ही गोष्टीमुळे, अशा एक 3-4 गोष्टी आहेत ज्याच्यामुळे असंख्य गुन्हे नोंदच होत नाही। ह्याच्यातून बाहेर पडून ज्यांची नोंदणी होते अशी संख्या खूप कमी आहे। तरी सुद्धा 24%, जो भारतात जेवढी मुलं आहेत त्यातले 24% बालकांवरती लैंगिक अत्याचार होतात, असे आकडेवारी आहे। म्हणजे विचार करा, जर खरी आकडेवारी डोळ्यांसमोर आली, आपण लपलेली आकडेवारी सुद्धा, तर किती मोठा आकडा हा होऊ शकतो। त्यामुळे ही गरज आहे। त्यामुळे यातील निम्मे अत्याचार बालकांच्या विश्वासातील प्रौढ व्यक्तींमुळेच होतात, कळलं? विश्वासातील जे असतात त्याच्यामुळे होतात। मग ते कोणी असू शकतं, आपण नावं घेणं बरं नाही, पण कोणी असू शकतं, पण म्हणून इथे शब्द सांभाळ वापरले की बालकांच्या विश्वासातील प्रौढ व्यक्तींनीच हे केलेले असतात, त्यामुळे ह्या कायद्याची गरज भासत होती। सो हा जो आहे हा त्याचा आहे, कायद्याची गरज काय जर असं विचारलं त्याचं हे उत्तर आहे, लक्षात ठेवा। सो कायद्याची गरज काय ह्याचं डिटेल उत्तर हे आहे, लक्षामध्ये हे आन्सर आहे।
सो पुढे मुलांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी हा 2012 लागू झाला. नोव्हेंबर 2012 मध्ये हा कायदा पास झाला. पुढची गोष्ट आहे की हा कायदा लिंग तटस्थ आहे, म्हणजे जरी ह्याचे जास्तीत जास्त विक्टीम ह्या मुली असल्या तरी सुद्धा मुलांच्या बाबतीमध्ये पण हे घडलेलं आहे. आणि म्हणूनच जेव्हा लहान मुलं म्हटली तेव्हा मुली आणि मुलगा या दोघांनाही लैंगिक हिंसाचाराचा बळी म्हणून ओळखलं जातं. त्यामुळे भेदभाव केला जात नाही, त्यामुळे हा मुलगा मुलगी दोघांनाही लागू होतो. येते लक्षामध्ये. आता जाऊया पुढच्या मुद्द्याकडे. पुढचा मुद्दा बघूया आपण, तो म्हणजे ह्याची कायद्याची ठळक वैशिष्ट्य. लक्षात ठेवा, हा विविध प्रकारची गुन्ह्यांची व्याख्या करतो, खूप डिटेल व्याख्या करतो, ज्याच्यामध्ये स्पर्श आधारित असेल, नॉन टच असेल, एखाद्याला उद्युक्त करणं, त्याचं चित्र दाखवणं, अशा पद्धतीने हे करणं, इशारे करणं, हे सुद्धा. नंतर भेदक, पोर्नोग्राफी गुन्हे, एवढे तपशीलवारपणे हा परिभाषित करतो, डिटेलमध्ये करतो की पळवाटच ठेवत नाही तो लक्षामध्ये. म्हणून हा कायदा चांगला कायदा आहे, महत्त्वाचा आहे, आणि कोणत्याही प्रकारचा गुन्हा तो सोडत नाही. आता ह्याच्यामध्ये मुलाची सुद्धा व्याख्या केलेली आहे. सो इथे मुलांची जी व्याख्या केलेली आहे त्याच्यामध्ये 14 वर्षाखालील व्यक्तीला लहान मूल म्हणून परिभाषित केलेलं आहे. सो 14 वर्षाखालील व्यक्तीला लहान मुलगा. पीडितेला भरपाई देण्याचं वैशिष्ट्य देखील याच्यात आहे. सो भरपाई सुद्धा आहे, लक्षात ठेवा, भरपाई देण्याचं सुद्धा आहे. कायद्याशी संबंधित प्रकार अधिकार पोस्को न्यायालयात जातो. सो हे पोस्को न्यायालय एक विशेष न्यायालय ह्याच्यामध्ये उभं केलेलं आहे की स्पीडी ट्रायल व्हायला पाहिजे, म्हणून पोस्को न्यायालय. सो हा इम्पॉर्टंट पॉईंट लक्षात ठेवा. ठीक आहे. फास्ट ट्रॅक कोर्ट आहे, स्पेशल फास्ट ट्रॅक कोर्ट आहे. निर्दोष सिद्ध होईपर्यंत दोषी तत्व लागू होत नाही. की एकदा या प्रकारे तक्रार दाखल झाल्यानंतर असे मानले जाते की लैंगिक कृत्य करण्याचा त्याचा हेतू होता, असं दाखल झाल्यानंतर लगेच पकडलं जातं. सो हे लक्षात ठेवा, लगेच लागू होतो तो. मुलांसाठी अनुकूल प्रक्रिया आहे, मुलांना ह्याच्यामध्ये त्रास दिला जात नाही. एखाद्या मुलाच्या घरामध्ये शोषणाला सामोरे जात असल्यास बालकल्याण आयोगाकडून त्याची काळजी आणि संरक्षण आणि स्थलांतरित केलं जातं. जर घरातलेच करत असतील मग तुम्ही लहान मुलाला ठेवणार कुठे, तर त्याला घरच्यांपासून लांब सुद्धा ठेवलं जातं, संरक्षित ठिकाणी. बालकल्याण आयोगाकडून त्याला काळजी आणि संरक्षणासाठी स्थलांतरित केलं जाऊ शकतं. जर प्रूव्ह झालं की घरामध्ये शोषण होतंय तर त्याला घरच्यांपासून लांब ठेवलं जाऊ शकतं, आणि ह्याची जबाबदारी बालकल्याण आयोगाकडून घेतली जाते. लक्षामध्ये त्याच्या स्थलांतरित आणि त्याच्या संरक्षणाची जबाबदारी. हे मुद्दे लक्षात ठेवा, ही वैशिष्ट्य आहे त्या पॉस्को ऍक्टची. आता ह्या ऍक्टमध्ये बघूया आपण अजून काय. सो पीडित बालकाचे नाव उघड केले जात नाही. नाव उघड केले जात नाही म्हणून कधी मुलाला भविष्यामध्ये प्रॉब्लेम होत नाही. तक्रार नोंदवून घेण्यासाठी पोलीस पीडित व्यक्तीला घरी साध्या वेशात जातात. शक्यतो महिला पोलीस अधिकारी हे निवेदन नोंदवून घेतात. लक्षामध्ये. तक्रार घेण्यासाठी पोलीस पीडित व्यक्तीच्या घरी साध्या वेशात जातात. लक्षात घ्या, साध्या वेशामध्ये जातात. सुनावणी दरम्यान फिर्यादी आणि आरोपी समोरासमोर येणार नाही त्याची काळजी घेते. समोरासमोर ठेवलं जात नाही कारण डोळ्यांनी घाबरवून सुद्धा हे केलं जाऊ शकतं. इन कॅमेरा साक्ष नोंदवले. इन कॅमेरा साक्ष ह्याची नोंदवली जाते. कोणत्याही कारणासाठी कोणत्याही बालकाला रात्री पोलीस स्टेशन रात्री पोलीस स्टेशनला थांबू दिलं जात नाही, घरी पाठवलं जातं. जर पीडित व्यक्ती बालिका असेल तर ती स्त्री डॉक्टरांकडून वैद्यकीय तपासणी करून घेतली जाते. पीडित बालकाची वैद्यकीय पालकाच्या किंवा बालकाचा विश्वास असलेल्या प्रौढाच्या उपस्थितीत केली पाहिजे सांगितलेलं आहे. कळलं ना, ज्याच्यावर विश्वास आहे त्याच्याकडूनच तो समोर असतो जेव्हा त्याची काय चालू असते, मेडिकल चेकअप चालू असतं. सो हे लक्षात ठेवा, अशा पद्धतीने ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. नाव उघड केलं जात नाही, हे महत्त्वाचं आहे. साध्या वेशामध्ये येतात. बागुलबुवा ह्याचं जास्त होत नाही, प्रसिद्धी ह्याला दिली जात नाही. आता शिक्षा काय आहे, पोस्को कायद्याअंतर्गत जर शिक्षा असेल तर देखील तितकीच कठोर शिक्षा आहे. लक्षामध्ये 10 वर्षाचा तुरुंगवास मिनिमम होऊ शकतो. किमान 10 वर्ष जेल आहे आणि जन्मठेपेपर्यंत वाढवला जाऊ शकतो. मिनिमम 10 ते जन्मठेप. लहान मुलांचं संपूर्ण ग्राफिक साहित्य बाळगल्यास 3 वर्षापर्यंत कारावास. लक्षामध्ये, लहान मुलांचं संपूर्ण ग्राफिक साहित्य बरोबर आहे, कारावास आणि दंडासह दंड होऊ शकतो. बैठकीत लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षण कायद्यात म्हणजे लहान मुलांच्या संदर्भातली पोर्नोग्राफी सुद्धा तुम्ही जर बघत असाल तरी सुद्धा त्याच्या अंतर्गत कायद्याने गुन्हा आहे, कारण तसं करणं पण गुन्हा आहे. बैठकीत लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षण कायद्यात बदल करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला, ज्या अंतर्गत 12 वयापेक्षा कमी वयाच्या मुलींसोबत केलेल्या दुष्कर्माला बलात्कार असे संबोधण्यात आले. सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की त्याला काय केलं, बलात्काराची संबंधी है ना. 12 वयापेक्षा कमी वयाच्या मुलींसोबत केलेल्या कुठल्याही दुष्कर्माला डायरेक्टली बलात्काराच्या व्याख्येत आणलं गेलेलं आहे. फक्त लक्षात, लैंगिक गुन्हा नाही तर बलात्कार हा शब्द वापरून त्याला फाशीची शिक्षा देण्याचा
यस, महाराष्ट्राने केलेला आहे, बरोबर आहे. जर आपण पोस्को कायद्याअंतर्गत गुन्ह्याच्या तरतुदी, सो हा इम्पॉर्टंट आहे, फाशी शिक्षा जर का 12 वर्षानंतर बलात्काराची शिक्षा आली तर डायरेक्टली फाशी सुद्धा देण्याचा प्रस्ताव आणलेला आहे. एवढा महत्त्वाचा आणि काय म्हणूया त्याला कठोर कायदा आलेला आहे. सो जर आपण पोस्को कायद्याअंतर्गत गुन्ह्याच्या तरतुदीबद्दल बोललो तर दोषींना जास्तीत जास्त जन्मठेपेची, कळलं, आणि 7 वर्षाची शिक्षा आहे, कळलं, आलं लक्षामध्ये. चला पुढे बघूया. जन्मठेप आहे 7 वर्ष आणि बलात्कार आला तर डायरेक्टली फाशी सुद्धा देता येऊ शकते. हे जेवढे मुद्दे आहेत हे लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहेत. आणि हे सगळ्याची तुम्हाला PDF हवी असेल तर तुम्ही समीर सर टेक्स्टबुक याला तुम्ही कनेक्ट करा, मी तुम्हाला ह्याची सगळ्याची PDF मी तुम्हाला मिळवून देतो. पोस्को कायदा का लागू करण्यात आला मी तुम्हाला सांगितलं. हा कायदा आवश्यक होता कारण भारतीय दंड संहिता लैंगिक अत्याचार, लैंगिक छळ, पोर्नोग्राफी, मुले मुलाविरुद्ध लैंगिक हिंसाचाराचे निराकरण करण्यासाठी अपुरी होती, कळलं. जेवढी कडक नव्हती, आधीची जी व्यवस्था होती ही कडक नव्हती, लक्षामध्ये खूप पळवाटा होत्या. आणि त्याच्यामुळे कळलं IPC या गुन्ह्यांना स्पष्टपणे ओळखत नाही, कळलं. IPC मध्ये सुद्धा व्याख्या कमी होती, कळलं, अपुरी होती. IPC काय होतं, IPC पण काय होता, यस काय म्हणू त्याला, IPC मध्ये IPC पण कमी होता, लक्षामध्ये. कारण तो कारण व्याख्या, व्याख्येमध्ये मार खात होता तो, लक्षामध्ये. व्याख्या कमी होत्या, बरोबर त्या, यस. आणि त्याचा जो काय होता स्कोप कमी होता, लक्षात. स्कोप जो होता त्याचा कमी होता आणि त्याच्यामुळे एका नवीन कायद्याची आवश्यकता होती, लक्षामध्ये. अशा प्रकारे मुलांसाठी अनुकूल नव्हती ती प्रक्रिया. ह्याच्या आधीची जी होती ती मुलांसाठी अनुकूल नव्हती, न्यायालयात हजर राहण्यासाठी समन्स बजावल्यानंतर लहान मुलं घाबरत होती, बरोबर आहे. म्हणजे जे काही तरतुदी आणि ज्या काही तरतुदी होत्या त्या पण मुलांना फेवरेबल नव्हत्या, कळलं. कारण एखाद्या लहान मुलं सांगितलं कोर्टात येतो तुला, तो कोर्टाला बघून घाबरेल, लक्षात. त्याच्या मानसिक आरोग्यावरती पण परिणाम होईल. कारण ह्या केसमध्ये त्या मुलाला न्याय मिळवून देण्यासाठी आपल्याला त्याच्या मानसिकतेचा पण विचार करा. नाही आता काय गुन्ह्याला करावं लागेल असं नाही, त्याची पण काळजी घेतली गेली पाहिजे. कारण तो आधीच डॅमेज आहे, त्याला अजून आपल्याला मेंटली डॅमेज करता येणार नाही, कळते तुम्हाला, असं आहे ते. पुढे जाऊया आपण, ठीक आहे. पोस्को कायद्याच्या अंतर्गत नोंदवण्यात आलेले गुन्हे, बरोबर आहे. सो नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालानुसार 2018 या एका वर्षात 109 मुलं अत्याचार झाला आणि 2017च्या तुलनेने हे प्रमाण 22% जास्त होतं. पोस्को कायद्याअंतर्गत 2017 साली 32,000 गुन्हे नोंदवले गेले तर 2018 साली 39,000 नोंदवले गेलेले आहेत, बरोबर आहे. आता हे कायदेच हे माझ्याकडचे आकडे थोडे जुने असतील तर तुम्ही ह्याचा नवीन अपडेट करू शकता, कारण अपडेट करणं गरजेचं आहे, कळलं. 2018 सालामध्ये महाराष्ट्रात लहान मुलांवरच्या बलात्काराचे सर्वाधिक 2,832 गुन्हे नोंदवण्यात आले. म्हणजे विचार करा, एवढे कठीण कायदे असून सुद्धा, कळलं, हे एवढे कठीण कायदे असून सुद्धा काय होतात, हे पुढे वाढतायत, हे तर लक्षामध्ये. सो हे लक्षात घ्या, ठीक आहे. 2 मिनटं तुम्ही याच्याकडे फोकस करा फक्त, ठीक आहे, ओके. चला पुढचा प्रश्न आहे, पोस्को कायद्यात केलेल्या सुधारणा कुठल्या आहेत. पोस्को कायद्यामध्ये केलेल्या सुधारणा ज्या आहेत, केलेल्या सुधारणा 2018 साली भारतातील कथुआ आणि उन्नाव इथे बालिकांना बलात्कार झाल्याच्या घटनेनंतर गुन्हेगारांना अधिक कडक शिक्षा देण्याच्या उद्दिष्टाने पोस्को कायद्यात बदल करण्यात आले. आता 12 वर्षाखालील मुलींवरती बलात्कार केला गुन्हेगाराला डायरेक्ट फाशीची शिक्षा आहे. 16 वर्षावरील, बरोबर आहे, बलात्काराला 10 वर्ष ते 20 वर्षे शिक्षा तरतूद करण्यात आलेली आहे, आलं लक्षामध्ये, ठीक आहे. हे प्रकरण ज्यावेळेस कथुआ आणि उन्नाव इथे ही जेव्हा प्रकरणं झाली, अंगावर काटे आणणारी, त्यावेळेला हे गेलेल्या काही सुधारणा आहेत आणि ह्याच्यामध्ये अजून सुधारणा होऊन हा कायदा फक्त स्ट्रॉंग होऊ शकतो, वीक होऊ शकत नाही, ही काळाची गरज सुद्धा आहे, आणि ह्या शिक्षा पण दिलेल्या आहेत, आलं लक्षामध्ये, ठीक आहे. सो पोस्को कायदा 2012च्या अंतर्गत कलम 22 मध्ये अशी तरतूद आहे की जर कोणत्याही व्यक्तीने चुकीची तक्रार केली, जर कोणत्याही व्यक्तीने गैरवापर करायचा प्रयत्न केला किंवा चुकीची तक्रार केली, किंवा कलम 356, बरोबर आहे, सत्य नसलेली माहिती, किंवा 9च्या अंतर्गत सत्य नसलेली माहिती अशा व्यक्तींची बदनामी, धमकावणे किंवा अपमान करण्याच्या हेतूने, काय, यस, कारण गैरवापर होऊ शकतो ना, अपमान करण्याच्या हेतूने प्रदान केली तर मग त्याने कलम 22 अन्वये गुन्हा केला आहे असं पकडलं जाईल आणि अशा व्यक्तीला कारावास पात्र आहे, 6 महिन्यापर्यंत त्याला जेल होऊ शकते, लक्षामध्ये, 6 महिन्यापर्यंत जेल होऊ शकते, लक्षामध्ये. खोटी माहिती दिली, माहिती चुकीची आहे असं का आलं, लक्षामध्ये, तर पोस्को आहे ना 1 वर्षाची जर खोटी माहिती देऊन जर कुठल्या एखाद्या मुलाला त्याच्यामध्ये अडकवलं गेलं तर शिक्षा, दंड किंवा दोन्ही होऊ शकतं 1 वर्षाचं, सो साधारण जर खोटी इन्फॉर्मेशन देऊन जर तुम्ही कुठलीही केलं तर पोस्को कायद्याअंतर्गत चुकीची माहिती दिल्याप्रकरणी आणि कोणाला बदनाम केल्याप्रकरणी कलम 22 न्वये त्याच्यावर गुन्हा दाखल होईल आणि परत 6 महिन्यापर्यंत ते 1 वर्षापर्यंतची शिक्षा होऊ शकते जर याचा चुकीचा वापर केला तर,
कळलं, असं आहे. सो हे महत्त्वाचा कायदा आहे. आता फायनली आपण त्याचा निष्कर्ष बघूया. याचा निष्कर्ष काय आहे. सो पोस्को ॲक्टच्या अंतर्गत प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स ॲक्टच्या अंतर्गतमध्ये कळलं संरक्षण करतो, लैंगिक गुन्ह्यापासून संरक्षण करतोय. मोठ्या लैंगिक गुन्ह्यांचा समावेश त्यामध्ये आहे. बरोबर आहे. कायदा इतर कोणत्याही कायद्यापेक्षा अधिक कठोर आहे. या कायद्याने कळलं दोषी सिद्ध होईपर्यंत निर्दोष हे तत्व देखील बाजूला ठेवलं आहे. सो दोषी सिद्ध होईपर्यंत एखादा व्यक्ती निर्दोष असतो हे कारण इथे चालणार नाही. हा इम्पॉर्टंट आहे. कळलं, हे तत्व इथे लागू होत नाही. लक्षात ठेवा, त्याला बाजूला ठेवलेलं आहे. एवढा कठीण कायदा आहे, पण ह्याला जर गैरवापर केला गेला तर मात्र काय होणार याचा कळलं, गैरवापर केला तर मात्र तुम्हाला शिक्षा आहे. कळलं, नाहीतर फाशी शिक्षा आहे, जन्मठेप आहे, 10 वर्ष मिनिमम शिक्षा, जन्मठेप. आणि जर 12 वर्षापुढे जर 12 वर्षाच्या मुलीवर पण जर बलात्कार असेल तर डायरेक्टली कळलं सेक्शुअल ऑफेन्सच्या पण पुढे डायरेक्टली फाशी होऊ शकते. कळलं, पण गैरवापर केला तुम्ही, त्याचा खोटी नोंदणी केली, कोणाला बदनाम करण्याच्या किंवा बदला घेण्याच्या हेतूने, तर तुम्हाला कलम 22 अंतर्गत पण शिक्षा होईल. कलम 6 कळलं 6 महिने ते 1 वर्षापर्यंत पण शिक्षा होऊ शकते. कळलं. सो असा हा पोस्को ॲक्ट आपण बघितला. सो आपण हा ॲक्ट बघितला एकदम इन शॉर्टमध्ये. तर आय होप की तुम्हाला हे कळालं असेल. तुम्ही पुन्हा हे पॉज करून तुम्ही त्याच्या नोट्स काढू शकता. व्हिडिओ बघत असताना काही डाऊट आले तर तुम्ही कमेंट्समध्ये विचारू शकता. आणि टेलिग्राम जे मी तुम्हाला दिलेलं आहे, जर तुम्ही मागे आलात तर ठीक आहे, लक्षामध्ये टेलिग्राम जर दिलं तुम्ही तर ह्या टेलिग्रामला तुम्ही मला कनेक्ट करू शकता, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला ही जे PDFs आहेत, माझ्या नोट्स आहेत, त्या मी तुम्हाला प्रोव्हाइड करू शकतो. सो थँक्यू सो मच. इथे थांबूया आपण. भेटूया पुन्हा आपण नवीन कायदा घेऊन, नवीन स्कीम घेऊन पुन्हा पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हा व्हिडिओ लाईक करून शेअर मात्र नक्की करा. थँक्यू सो मच.